शाहीर साबळे यांचं नाव घेताच मराठी रंगभूमीवरची काही मुक्तनाट्य आपल्या डोळ्यासमोर चटकन येतात. विशेषतः असूनी खास मालक घरचा किंवा पायरीचा सम्राट, यमराजात एक रात्र, आंधळ दळतंय, कशी काय वाट चुकलात, अशी अनेक मुक्तनाट्ये त्यांनी आजपर्यंत मराठी रंगभूमीला दिलेली आहेत. असे हे शाहीर आज आपल्या भाग्यानं या स्टुडिओमध्ये उपस्थित झाले आहेत. तेव्हा मराठवाड्यातील सर्व रसिकांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजचा योग आणखीन एका दृष्टीनं महत्त्वाचा असं मला वाटतं की 1984 सालचं संगीत नाटक अकॅडमीचं अवॉर्ड त्यांना जे मिळालं आहे त्याबद्दल सर्व मराठी रसिकांच्या वतीनं मराठवाड्यातल्या विशेषतः मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या संबंधीची थोडक्यात आमच्या श्रोत्यांना कल्पना आहे, या दृष्टीनं आपण स्वतः संबंधी काही बोलावं अशी मी त्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. रसिक हो, मी शाहीर साबळे, वय वर्ष 62. माझा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात पसरणी गाव आहे त्या ठिकाणी 1923 रोजी झाला. शिक्षण जेमतेम मराठी 7वी आणि तेही खानदेश अंमळनेर या गावी साने गुरुजींच्या संस्कारात झालं. गाडगे बाबा, साने गुरुजी, तुकडोजी महाराज ह्या संप्रदायात विशेषतः खानदेश, मराठवाडा किंवा विदर्भ या सगळ्या मुलखामध्ये संस्काराची एक अशी काही विद्यापीठं होती. त्यापैकी साने गुरुजींनी निर्माण केलेलं अंमळनेरचं एक विद्यापीठ, त्या ठिकाणी जे अनेक विद्यार्थी तिथं होते त्या विद्यार्थ्यांमध्ये मी होतो. आणि तो चळवळीचा काळ होता 1932-33चा. त्या काळामध्ये कामगार वस्तीत मी राहत होतो आणि साने गुरुजी कामगारांचे कार्य करत असत. त्या कामगारांच्या प्रश्नाबद्दल जेव्हा पोटतिडकीने ते बोलत असत त्यावेळेला मला फारसं कळत नसलं तरी गरीब अमीर, लुटणारा आणि लुटला जाणारा अशा तऱ्हेतले हे भेदभाव व्याख्यानातून मी ऐकत असे. आणि मला हळूहळू त्याची एक जाणीव व्हायला लागली आणि ते बाळकडू मला तिथूनच मिळालं. समाजाच्या सुखदुःखाची जाणीव बालपणापासून आपल्या सुखदुःखाबरोबर मला झाल्यामुळं आपण काय करू शकतो तर माझ्याजवळ फक्त एकच माध्यम होतं, परमेश्वरानं दिलेली देणगी म्हणजे आवाज. आणि मला गाण्याचं अंग असल्यामुळं त्या सभामधून मी कधी कधी कुठंतरी ऐकलेली अशी गाणी म्हणत असे आणि त्याच्यामुळं आपोआपच मला एक लेबल लावण्यात आलं शाहीर म्हणून. आता आमच्या भागात ज्या वेळेला मी शिक्षण घेत होतो त्यावेळेला धुळ्याचे शाहीर सिद्धराम बसप्पा मुचाटे हे अत्यंत नामांकित शाहीर स्वातंत्र्यपूर्व काळातले. त्यांचे पोवाडे मर्दानी झाशीची राणी जिनं पालतू बनून शन पाजलं इंग्रजा पाणी, अशा तऱ्हेचे ते पोवाडे रोमांच उभे करणारे. आणि 1857 सालचा संपूर्ण इतिहास सिद्धराम बसप्पा मुचाट्यांच्या काव्यातून जेव्हा मी ऐकला, मल्लप्पा धनशेट्टीचा पोवाडा, हे लोक जे काही बलिदान करणारे जे निर्माण झाले या भरतभूमीमध्ये, त्यांनी का आणि कशासाठी बलिदान केलं. त्याच काळामध्ये चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे अशा तऱ्हेची प्रभात फेरीवरची गाणीही आम्ही ऐकली. ती गाणी ऐकल्यानंतर ती आम्ही म्हटली. आणि जेव्हा शिक्षण वगैरे संपवून मी काहीतरी 39-40 साली, म्हणजे शिक्षण अर्धवट सोडून, संपूर्ण म्हणजे माझं शिक्षण पूर्ण होऊच शकलं नाही, आणि अर्धवट सोडून जेव्हा मी इथं आलो आमच्या जिल्ह्यामध्ये, तेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये, तेव्हा अशी चळवळीची क्रांतीची ज्वाळा तुम्हाला माहिती आहे की सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिसरकार चालू होती. आणि त्या प्रतिसरकारच्या झंझावातामध्ये माझ्या वाणीचा काही उपयोग होईल का, त्यावेळेला मी तशा तऱ्हेची गाणी केली. आता तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जे गाणं केलं होतं ते असं: चल उठ साहेबा आटप बिस्तरा, नीठ विलायत गाठ, चल नीठ विलायत गाठ, बोलीची तुझ्या वटवट, अरे 150 वर्ष ऐकली नीट, बोलीची तुझ्या वटवट 150 वर्ष ऐकली नीट, अरे खाडीत ना हलव तुझी बोट साहेबा, नीट विलायत गाठ. तर महाराष्ट्राची शाहिरी परंपरा ही फार थोर परंपरा आहे आणि आपणही महाराष्ट्र शाहीर म्हणून गौरवले गेलेले आहात. तेव्हा या परंपरेची वैशिष्ट्य ही एकीकडे राष्ट्राला चेतना देण्याचं काम करण्याची होती, पण अलीकडल्या काळामध्ये
या परंपरेचा राष्ट्रकार्यासाठी देखील वेगळ्या दृष्टिकोनातून आपण उपयोग करून घेतलेला दिसतो. विशेषतः मी आपल्याला असं आपल्या अनुभवातून विचारू इच्छेन की स्वातंत्र्यपूर्व काळामधली शाहिरी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची शाहिरी परंपरा यामध्ये काय असा खूप फरक असं सांगता येईल फरक का? झाला. हां. कारण त्या काळामध्ये बाबू गेनीचा पोवाडा, मल्लाप्पा धनशेट्टीचा हो. पोवाडा किंवा अस्पृश्योद्धाराचा पोवाडा असे पोवाडे मी लिहिले, नाना पाटलांचा पोवाडा मी लिहिला. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या पोवाड्याचे विषय बदलले. कारण ते विषय असे झाले की अधिक धान्य पिकवाचा पोवाडा, नंतर दारूबंदीचा पोवाडा, नंतर जे काही सरकारी योजना जुगार मटका वगैरे या ज्या वाईट सवयी समाजाला होत्या त्या संबंधीच्या ते फटके होते, त्या संबंधित पोवाडा अशा अशा प्रकारचा. हा, तर हे विषय सुरू झाले, समाज सुधारणेचे विषय विषय आपण आले. सुरू केले. पण खऱ्या अर्थानं पाहिजे तर पोवाड्याची जान ही वीरश्रीयुक्त गान आहे आणि ती वीरश्री जिथं निर्माण करणारा एखादा विषय असेल तरच पोवाडा फुलतो. शाहीर, हम्म. या पोवाड्याच्या परंपरेमध्येच पुढे चालून आपण नाट्यलेखन केलेलं आहे हम्म. आणि महाराष्ट्रभर आपण आपली रंगभूमी हे घेऊन हिंडलेला आहात. तेव्हा तिथं आपले हे कार्यक्रम सादर करत असताना एक कलाकार म्हणून हम्म. आपल्याला आलेले अनुभव कशा स्वरूपाचे होते? ग्रामीण कला ह्या विविध अंगानं फुललेल्या असतात. त्यात विशेषतः कथेचा प्रवाह घेऊन जाणारी जी कला आहे ती तमाशा कला, जिला आपण लोकनाट्य म्हणतो. लोकनाट्य असं म्हणतो. आणि त्या तमाशा कलेतून तशा पद्धतीच्या करमणूक प्रधान, राजा प्रधान वगैरे अशा हो, तऱ्हेच्या कथा त्यावेळेला असत. त्याच्यामध्ये कुठलाही सामाजिक विषय किंवा समाज उद्धाराचा विषय असा नसे. हो. पण धर्माशी निगडीत असलेले जे काही कला प्रकार निर्माण झाले, उदाहरणार्थ कीर्तन, प्रवचन, वाघ्या मुरळी अमुक, तर याच्यातून काही जाणकार किंवा कीर्तनकारांनी रूढी परंपरा या नष्ट करण्याच्या दृष्टीनं कीर्तनातून प्रभाव पाडला, प्रचार केला. समाज प्रबोधनाचं काम त्याचं नाट्यही कीर्तनात त्यांनी आणलं, उभं भरपूर केलं. आणलं. आणि त्यात अग्रणी होते गाडगे बाबा. आतापर्यंतच्या संगीतामध्ये हां. ते अग्रणी होते. मग तत्सम महाराष्ट्रामध्ये ही परंपरा सगळीकडे पेरली गेली आणि लोककलेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून समाज प्रबोधनाचं कार्य करण्याचा प्रयोग झालेला आहे. होय. आणि तो आम्ही केलाय असं म्हणणं योग्य नसून त्याला परंपरा ती आहे फार मोठ्या प्रकारची. शाहीर, आपल्या बाबतीमध्ये एक वैशिष्ट्य असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये असे काही कलाकार आहेत की जे लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, स्वतः ते कलाकार म्हणून उभे राहतात रंगमंचावर, ते संगीत दिग्दर्शन करतात आणि सबकुछ म्हणजे रंगभूमीचं जे माध्यम आहे ते हाताळतात. बरं. अशा थोड्याशा सबकुचमध्ये आपण आहात. त्यामुळे ढोलकी आणि लेखणी या दोन्ही बाबतीमध्ये आपला हात जो आहे तो सारख्याच तत्परतेने चालू होता. आता हे असं एका माणसामध्ये जर सोयीचंच झालं, कारण मला गैरसोयीचं केव्हा झालं असतं जर मी हे दुसऱ्यावर अवलंबून ठेवलं असतं तर. तेव्हा मला हे सोयीचं झालं. नंतर नंतर जेव्हा वाढत गेलं आणि मी व्यावसायिक रंगभूमीवर आलो, हो. तेव्हा मी मग ते दुसऱ्याच्या स्वाधीन केलं. कारण दिग्दर्शक वेगळा बोलवला, ढोलकी वादक काय ढोलकी वाजवून मला गाणं म्हणून अभिनय करणं हे बरं दिसलं नसतं. तसं मी केलंही. यमराज्यात एक ढोलकी घेऊनच मी रंगमंचावर जायचो. पण नंतर ते जरा अभिनयाला अवघड पडायला लागलं आणि माझ्यातला जो अभिनय गुण होता तो तिथं बांधला जाऊ लागला. आणि आता एक छोटासा यातलाच एक छोटा प्रश्न असा आहे की हे आपण लेखकही आहात, निर्माते आहात, दिग्दर्शक आहात आणि कलाकार देखील आहात. यातलं आवडतं अंग आपलं कोणतं विशेषतः? माझा म्हणजे गायक कलावंत म्हणून, परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून आपल्याला अधिक गायक, कलावंत आणि तसं जर पाहिलं तर लेखक म्हणून. आता आपण जी नाट्यलेखनाची परंपरा निर्माण केली असं म्हटलं जातं की मुक्तनाट्य हा प्रकार आपण रूढ केला, लोकप्रिय केला, विशेषतः यमराज्यात एक रात्र या मुक्तनाट्यापासून. तर तसं पाहिलं तर ही लोकनाट्य म्हणून ज्याला आज आपण संबोधतो ते लोकनाट्य म्हणजे तमाशाच्या अंगानं जाणारं, त्याला आपण इम्प्रोवाइज्ड थिएटर असं म्हणतो. हे लवचिक अशा माध्यमांनी युक्त असलेलं असं जे थिएटर आहे. तर लोकनाट्य, तमाशा आणि मुक्तनाट्य असे वेगवेगळे जे शब्दप्रयोग आपण करतो, तर आपलं मुक्तनाट्य नेमकं वेगळं कुठल्या प्रकारानं म्हणता येईल? तसं काय आहे की तमाशा हा पसरट प्रकार, म्हणजे एकदा सुरू झाला रात्री 10 वाजता की उजाडेपर्यंत चालणारा, त्याचं
त्याला बंदिस्त स्वरूप आणण्याच्या दृष्टीनं जसं जग प्रगत व्हायला लागलं तशा काही गोष्टी यायला लागल्या, म्हणजे आधुनिक साधनं यायला लागली. तसं आम्हाला वाटायला लागलं की आपण ह्या गोष्टी 2 तासात आणि आखीव आणि रेखीव बसवू शकलो तर लोकनाट्याची चौकट ही जी आहे ती थोडीशी ढिली जरी ठेवायची असली तरी तिला अशी सजावट द्यायची. उदाहरणार्थ थोडंसं लाइटिंग, थोडंसं नेपथ्य आणि थोडासा बांधील अभिनय, अशा तऱ्हेचे बांधी करून नाटक आणि लोकनाट्य, ज्याला तमाशा आपण म्हणतो, त्यांना जवळ आणून हा एकत्र दोन्हीचं कलम करून त्यामधून मुक्त नाट्याचा प्रकार आपण केलेला आहे आणि त्याचं अनेक नाट्य संमेलनातून कौतुक झालेलं आहे. खरं म्हणजे आपल्या इथल्या रसिकांना तमाशाची जी सवय होती त्यामध्ये गण गवळण बतावणी वगैरे त्यानंतर वक सुरू होणार ही जे प्रकार होते, अशा या सगळ्या परंपरेला बाजूला सारून आपण मुक्तनाट्य एकदम विषयाला हात घालून हा विषय सुरू करून मांडणं, या प्रकाराचं स्वागत कशा प्रकारे झालं? रुजवताना काही त्रास पडला आपल्याला? नाही, स्वागत खऱ्या अर्थानं पाहिलं तर आम्हाला कल्पनाही नव्हती आम्ही व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी होऊ. पण असं जाणकार मंडळींना त्याच्यात वैशिष्ट्य वाटलं, एक वेगळेपणा वाटला आणि ते म्हणाले तुम्ही हे फुटपाथवर केलं तर ते बरोबर नाही होणार, हे तुमचं योगायोगानं फार चांगलं सादरीकरण होत आहे, तर तुम्ही बंदिस्त नाट्यगृहात जा. आणि बंदिस्त नाट्यगृहात गेल्यानंतर या लोककलेकडे जे कधीही पाहत नव्हते असे जाणकार, विचारवंत, अभ्यासू लोकांचं लक्ष गेलं आणि त्यांना हा प्रकार म्हणजे अत्यंत सोयीचा वाटला. आजची जी प्रायोगिक रंगभूमी आपण म्हणता ती 30 वर्षापूर्वी आमच्या नकळतच आमच्या हातून सुरू झाली. आम्हाला माहित नव्हतं. उदाहरणार्थ यातला प्रयोगातला एक भाग जो लेखनातला आहे तो तर आलेला आहे. या बाबतीमध्ये आपण काही रंगभूमीची जी आणखीन काही माध्यम आहेत आविष्काराची, ज्याला आपण थिएटर लँग्वेज म्हणतो, ती मुवमेंट मधून येते, तर अशा प्रकारे आपण काही प्रयोग केले. विशेषतः आपलं यमराज्यातली एक रात्र जे त्यामधला यम जो आहे त्याच्या कॉस्ट्यूम मध्ये म्हणा किंवा मेकअप मध्ये म्हणा त्यांच्या, किंवा हुतात्मा स्मारकाचं जे आपण त्या ठिकाणी दृश्य उभारतो, तर हे प्रयोग आपण जे केले ते जाणीवपूर्वक त्या काळामध्ये झालेले प्रयोग म्हणता येतील का? रंगमंचावर ते फारशी सोय नसल्यामुळे त्यातून निर्माण झालेले नाही, ही विचारपूर्वक केलेला तो प्रयोग आहे. तो असा की आता यम, आम्ही यम आणला तर आपल्या कल्पनेतला यम असा आहे की मलखांबासारखे त्याचे दंड असतील, प्रचंड देहयष्टी असेल, पण आमचा यम जवळजवळ 50 पाऊंडाचा होता. म्हणजे काटक्या बांधून एकत्र केलेलं बुजगावणं आणि त्याला मुकुट आणि टोप घातल्यावर त्यानं त्याच्या अंगामध्ये काही वस्त्र फरगोल वगैरे राजा प्रधान जे वापरायचे तमाशामध्ये तसा फरगोल, आणि तो असा यायचा. तो फरगोल सुद्धा कसा जवळजवळ 1 किलो म्हणजे 10-15 मीटरांचा तो फेटा त्याच्या पाठीमागं बांधायचा. म्हणजे विक्षिप्तपणानं विनोद निर्मिती करायची. यमासंबंधीची पारंपरिक जी कल्पना आहे तर यमापेक्षा त्याचा रेडा जास्त प्रभावी वाटावा अशा मिश्किलपणाने तो सादर केला होता आपण त्याच्यामध्ये. तसंच आम्ही प्रतीक आंधळतेमध्ये हुतात्मा स्मारकाचं प्रतीक वापरलं. तर फार भव्यता न आणता थोडक्यामध्ये फोल्डिंगचं असं नेपथ्य ज्याला म्हणतो आपलं सजावट, ते तेवढं करायचं प्रतिकात्मक. तर ह्या मुक्तनाट्य आपण ज्याप्रमाणे सादर करून एक नवी अशी लेखनाची आणि सादरीकरणाची दिशा दिलेली आहे रंगभूमीला, त्याचप्रमाणे आपल्या संदर्भामध्ये अजून एक गोष्ट चटकन आमच्या डोळ्यासमोर येते, ती अशी की मोबाईल थिएटर नावाची जी संकल्पना आहे, ही 1950 साली आपण साधारणपैकी ती संकल्पना आपल्या मनामध्ये मूल धरत असावी. आणि हे मोबाईल थिएटर ही कल्पना आपल्याला कशी काय सुचली? त्याचं काय की आम्ही शाळा कॉलेजेसना मदतीसाठी प्रयोग देत असू. आमचा जास्त भर असायचा की शिक्षण क्षेत्राशी आपण सतत मदत करण्याचं काम केलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही लोक आमच्या कार्यक्रमाची मागणी करायचे. असाच एका ठिकाणी एका हायस्कूलच्या मदतीसाठी कार्यक्रम होता आणि एका डोंगर कपारीतल्या खेड्यात एका शाळेच्या मैदानामध्ये स्टेज बांधायचं होतं. तर ते स्टेज बांधणारं कराडवरून ते स्टेज यायचं होतं, ते काय आलं नाही. आणि मग नंतर ते येऊच शकलं नसतं. नंतर एक गाडी चुकून तिथं मिळाली आणि त्या गाडीनं जाऊन निरोप करून ते स्टेज रात्री 11 वाजता आलं. तोपर्यंत आमच्या निदर्शनास असं आलं की जवळजवळ आसपासच्या 30-35 खेड्यातून डोंगर उतरून कंदील लावून काही माणसं
आणि हा कार्यक्रम प्रयोग बघायसाठी पाहण्यासाठी आले. आलेली होती. जर स्टेज आलं नसतं, ते रंगमंच आला नसता, तर त्या लोकांना कार्यक्रम न पाहता परत जावं लागलं असतं. तेव्हा माझ्या मनात पटकन एक गोष्ट आली. गांधीजी म्हणत असत हं. की प्रत्येक खेड्यामध्ये एक रंगमंच असायला हवा. बरं. त्यांचं ते स्वप्न मला साकार करण्याची इच्छा झाली. पण ते काही साधं नव्हतं, महागडं काम होतं. पण मी एक चेशी बुक केली. बरं. त्याच्यावर स्टेजचं सगळं सामान आणि कणात असा प्रयोग करून 2-2.5 लाखाचं कर्ज करून घेतलं. आणि त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 दुष्काळ लागोपाठ पडले, एक मिनी दुष्काळ आणि एक प्रचंड दुष्काळ. आणि त्या दुष्काळात शेतकरी तर होरपळलाच, पण माझं मोबाईल थिएटरही पार निकालात निघालं. पण हे मोबाईल थिएटर आपलं जे आहे हे अशा दृष्टीनं अभिनव होतं की त्यावर ते रंगमंचही होतं आणि प्रेक्षागृह देखील आपण त्यामध्ये हो. साधारण किती प्रेक्षक बसत असत 5,000च्या जवळपास. म्हणजे कंपाऊंडच त्या मैदान जेवढं असेल तेवढं वाढवता येईल. तेवढं वाढवता येत. आणि मी त्याच्यावर नाट्य महोत्सव केले मुंबईला. फिरता सरकता रंगमंच बसून तो मी नव्हे सारखं नाटक त्या मोबाईल थिएटरच्या रंगमंचावर झालेलं आहे. नाट्य सप्ताह, अगदी गीत गाती ज्ञानेश्वर, हो. हेही नाटक त्या रंगमंचावर केलेलं मोबाईल थिएटरवर. मोबाईल थिएटरच्या. तर आता या व्यावसायिक रंगभूमीवर ते आपली नाटकं ज्यावेळेला आपण सादर केली, पण व्यावसायिक रंगमंचावरती आल्यानंतर, रंगभूमीवर आल्यानंतर व्यवसायाशी म्हणून काही तडजोड करावी अशी काही स्थिती निर्माण झाली का आपल्या बाबतीमध्ये? हा, स्थिती निर्माण झाली व्यवसायाशी तडजोड करण्याची. म्हणजे काही मंडळींनी आम्हाला नंतर सांगितलं. तुम्हाला एक सांगतो की माझ्या नाटकामध्ये व्यवसायात मी व्यावसायिक रंगभूमीवर आल्यानंतरही 7 वर्ष स्त्री पात्र नव्हतं. काय म्हणताय? स्त्री पात्र नसतानाही तिकीट काढून प्रयोग बघायला येणारे प्रेक्षक आणि तसले प्रयोग करणारा माझ्यासारखा एक कलाकार मला वाटतं महाराष्ट्रात एकच असावा. हा दुर्मिळ योग. हा, हे. आणि अशा प्रकारे केल्यानंतर तडजोडीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. ते एका कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं, कारण तुम्हाला माहिती आहे व्यावसायिक लोक टपून असतात जे आकर्षक काय आहे ते विकत घेण्यासाठी. बरोबर आहे. तर त्याने सांगितलं की तुम्ही एक काम करा. काय करा? तर तुम्ही जरा 2 बायका याच्यामध्ये नाचवा. तर म्हटलं बाबा आपल्या याच्यामध्ये हे बसत नाही, कारण आपल्या नियमात बसत, त्यापेक्षा मी बंद करीन. तर मग ताबडतोब एकाने सांगितलं, अहो तसं नाही, तसं वाटून घेऊ नका. अहो स्त्री असल्याशिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही. बरं. मला थोडंसं वाटलं. काय म्हटलं, तसं आपल्याला काही अडचणीचं होणार नाही, कारण आपण व्यावसायिक रंगभूमीवर करतोय. तेव्हा पण आपल्या मर्यादा सांभाळून त्या कोण स्त्री असतील त्यांचा आपण उपयोग इथं करायचा. म्हणून आंधळ दळतय या मुक्तनाट्याच्या वेळेला फार्सिकल चोर गणगवळण बतावणे हे मी लिहिलं. आणि त्याच्यामध्ये 2 कॉलेजमधल्या स्टुडंट्स असलेल्या मुली मी त्या रंगमंचावर आणल्या, उत्तम नर्तकी. आणि आश्चर्याची गोष्ट, जेवढ्या मुली त्यानंतर मी व्यावसायिक रंगभूमीवर आणल्या त्या सगळ्या मोठ्या नट्या झाल्या. नंतर त्यांना चित्रपटात जावं लागलं ना. आमचा हा तडजोडीचा विषय तिथंच संपला. ग्रामीण जीवनाशी आपला संबंध लेखक, दिग्दर्शक आणि एक अभिनेता या दृष्टीने राहिला, तर खेडेगावामध्ये पसरलेली ही जी मराठी अभिरुची आहे, या मराठी अभिरुचीचं पोषण करणारी म्हणून जी रंगभूमी आपण जी म्हणतो, तिला काही नवीन रूप या तुमच्या प्रयत्नातून जे मिळालेलं आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात करता येणं शक्य आहे का? ग्रामीण रंगभूमी स्थापन करताना शक्य आहे? हा, ग्रामीण रंगभूमी ही काही परंपरागत आहे. कारण जसे तमाशे होत असत तशा पद्धतीनं ग्रामीण रंगभूमीवर कुठलं तरी एखादं चांगल्या लेखकाचं नाटक आणून बसवण्याची परंपरा बऱ्याच वर्षाची जुनी आहे. यात्रा आली की एखादं नाटक असावं. तमाशे तर येतातच, अजूनही ती पद्धत चालू आहे. आणि नाटकाचं वेळ जसं पूर्वी होतं ते कमी होण्याच्या ऐवजी आजकाल फार वाढू लागलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याला लोककला म्हणा, कारण त्याच्यात सुद्धा सुधारणा झालेला आहे. पूर्वी तमाशा निषिद्ध मानला जात असे. आज सुशिक्षित, समजदार आणि घरंदाज माणसं तो लोकनाट्य या नावानं किंवा मुक्तनाट्य या नावानं मोठ्या रुबाबात करतात आणि अतिशय उत्तम प्रतीनं सादर करतात. आपल्या या 40 वर्षाच्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीमध्ये कलात्मक आनंदाचे अनेक क्षण आपल्याला अनुभवायला मिळाले असतील. त्यातला एखादा कलात्मक आनंदाचा क्षण आपल्याला आठवतो का यावेळेला? नाही, मला प्रत्येक दिवशी जेव्हा कार्यक्रम सादर करतो ना त्यावेळेला कार्यक्रम झाल्यानंतर जी दाद मिळते, कारण कलावंत तोपर्यंतच जगू शकतो की जोपर्यंत त्याला दाद, साद, प्रतिसाद मिळतोय तोपर्यंतच. आणि मला असं वाटतं माझं वय 62 झालं तरी मी अजून जो उभा आहे रंगमंचावर किंवा कधी कामाला उभा राहतो तर त्यांचा प्रतिसाद मिळतोय तोपर्यंतच. ज्या दिवशी तो कमी होईल
तो आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यातून दूर जातोय असं मला दिसेल, त्यावेळेला मी आपोआपच त्यांनी बस म्हणायच्या अगोदर मीच खाली बसेन. नाही, बरोबर आहे. आपण जागतिक शांतता समितीचे एक सदस्य म्हणून प्राग येथे जे आपलं शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये एक सदस्य म्हणून आपण गेला होता. हं. तेव्हा तेथील ज्या रंगभूमीच्या कला आहेत किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे कला प्रकार असतील ते आपण पाहिले असतील, त्याची आणि आपल्या देशातल्या रंगभूमीच्या कला प्रकारांची तुलना करताना काही विशेष असं वैशिष्ट्य आपल्याला जाणवलं का तिथं? हो, मी प्रागला गेलो होतो. साम्यवादी राष्ट्रात मी जवळजवळ महिनाभर आम्ही हिंडलो. हां. आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातले विजय पाथरीकर बरं. प्राध्यापक हां, हां, हां. ते माझ्याबरोबर होते अच्छा. आणि त्यांनी आम्ही मिळून हा प्रकार पाहिला. हां. पण तिकडे अतिशय प्रगत गोष्ट असल्यामुळं, कारण ह्या लोककला म्हणा किंवा कुठल्याही कला आविष्काराला हं. सरकारतर्फे हं. प्रचंड सहकार्य मिळत असतं. आज आपल्याला ते इथं जे आहे हां. तर ते तुम्हाला थोडं बहुत प्रोत्साहन मिळत असलं हं. तरी परदेशामध्ये त्या कला इतक्या आखीव रेखीव कशा निर्माण झाल्या याचा मागोवा घेताना आमच्या असं निदर्शनास आलं की त्याच्यासाठी स्वतंत्र अशी सरकारी योजना आहे आणि त्या नव्या पिढीला देण्याच्या दृष्टीनं सतत प्रयोग केले जात आहेत. म्हणजे त्या ठिकाणी शिस्तबद्ध एक कार्यक्रमच त्यांनी त्या संबंधीचा आखलेला आहे. खेळाडूंचा आहे, कलाकारांचा आहे, अशा तऱ्हेचं सगळं फार प्रगत आहे तिकडे. 40 वर्षापासून आपण ही रंगभूमी पाहत आहात आणि या 40 वर्षाच्या रंगभूमीचं हे रूप पाहून आपल्याला काहीतरी नवीन आता येत्या युगाची चाहूल लागताच नवीन प्रकारचं काहीतरी या ठिकाणी घडावं असं जे वाटतं, त्यासाठी आपण महाराष्ट्र युथ क्वायर या नावाची एक संस्था स्थापन केली. तर त्या संस्थेचे उद्दिष्ट आणि तिचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे? मी नुकताच रशियावरून जाऊन आलो होतो. तिथं ते पाहिलं होतं आणि योगायोगानं मला 1983 साली कलकत्त्याला बरं. महाराष्ट्राची लोककला सादर करण्याचं निमंत्रण मिळालं. बरं. तिथं गेल्यानंतर सबंध आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव होता. सबंध देशातून 13-14 ग्रुप आले होते, बरं. परंतु परदेशातले 6 ग्रुप आले होते, 6 देशातून, राष्ट्रातून. बरं. तेव्हा ते सगळं पाहिल्यानंतर विशेष गोष्ट की योगायोगानं चुकून महाराष्ट्राच्या ट्रूपनं उत्तम प्रतीचा प्रोग्राम सादर केला. चुकून म्हणजे? चुकून म्हणजे आम्हाला कल्पना नव्हती, कारण ते सगळे जे ग्रुप आले होते हां. ते बांधेसूद नव्हते आणि आम्ही आमच्या लोककला बरोबर मोजक्याच मीटरमध्ये बसवून जो 3 तासाचा कार्यक्रम असेल तो आम्ही 3 मिनिटांमध्ये आटोपायचा असे आयटम्स दिले. अच्छा. आणि माझ्या डोक्यात कल्पना होती, म्हटलं तरुणांना आपण जे काही 40 वर्षात मिळवलेला वारसा आहे हो. तो तरुणांच्या स्वाधीन करावा. आणि म्हणून मी महाराष्ट्र युथ क्वायर नावाची इंग्रजी नावाची मराठी संस्था स्थापन केली. या निमित्तानं आपण जे काही विविध प्रांतामधले लोककला प्रकार बघितले, कलकत्त्याला आपण जो उल्लेख केला तो, तर ते बघितल्यानंतर आणि मराठी मुलखातला आपला अनुभव हा अधिकार सिद्ध असल्यामुळे आपल्याला या सर्व लोककला प्रकारामध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने काही समान सूत्र अशी आढळली असतील? बहुतांशी आहेत, हां. परंतु विविधता फक्त महाराष्ट्रामध्ये जास्त आहे असं माझं मत आहे. पण लोककला प्रकारामध्ये परंपरा घेऊन आलेला शाहीर, कीर्तनकार, नंतर भराडी किंवा हे सगळे गोंधळी, तमासगीर, हे सगळे जे लोक आहेत याची विविधता जी आहे महाराष्ट्रामध्ये अधिक प्रमाणामध्ये आहे असं आपल्याला असं वाटतं. शाहीर योगायोगानं मराठवाड्याशी आपला फार जवळून संबंध आलेला आहे. तेव्हा एका परीनं मराठवाड्याशी आपलं नातं तसं जुनं आहे अगदी. आणि म्हणून या मराठवाड्याच्या एकंदर लोकांविषयी, इथल्या प्रदेशासंबंधी, इथल्या कलांसंबंधी देखील आपला जो अभ्यास आहे त्यावरून आपली काही प्रतिक्रिया या संबंधीची मी ऐकावी जरूर, आणि अशी. ती व्यक्त केल्याशिवाय मला बरं वाटणार हां, नाही. हां. कारण जसं अंमळनेर ही माझी कर्मभूमी, हो. संस्कार ज्या अंमळनेरनं दिले हो. त्या संस्कारामुळे जो बनलेला मी, तर त्याच प्रकाराला घेऊन एकेकाळी मी मराठवाड्यामध्ये, कारण माझे काही मित्र राजेंद्र बाविस्कर म्हणून जे 40गावला शिकत होते, जे आता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान आहेत, होय. तर ते तिथे शिकत होते. तर त्यांनी मला जेव्हा रजाकारांची चळवळ होती मराठ्याची, त्यावेळेला 40गाववरून आम्ही पातोंड्याला जायचो आणि पातोंड्यावरून रात्री 4 वाजता आपलं 12 नंतर आम्ही निघायचो आणि बॉर्डरच्या आत निजामीच्या बॉर्डरमध्ये जायचो. आणि अशा तऱ्हेनं ती चळवळ खेळत असताना त्या चळवळीमध्ये आपला संबंध आला. आणि नंतर जेव्हा मराठवाडा आझाद झाला, म्हणजे त्याला हैदराबाद विलीन झालं, जेव्हा मी आनंदानं बेहोश झालो आणि पहिली निवडणूक मराठवाड्यातली सुरू झाली,
तेव्हा पहिल्या निवडणुकीमध्ये मला अपेक्षित असलेल्या माझ्या काही मित्रांना सहकार्य करायला जेव्हा मी मराठवाड्यामध्ये आलो तेव्हा विशेष करून औरंगाबाद जिल्ह्याशी माझा जास्त जवळचा संबंध आला. त्या जिल्ह्यातली मी नावं आता फाडफाड सांगेन तुम्हाला. आणि विशेष गोष्ट की नेवपूर म्हणून एक गाव आहे माझ्या होय, मित्राचं. होय. त्या नेवपूर गावी मी जवळजवळ 4-5 महिने एका प्रश्नाची उकल करण्यासाठी थांबलो होतो. आणि आधुनिक मानवाची कहाणी हा ऐतिहासिक पोवाडा म्हणजे ऐतिहासिक म्हणजे शिवाजीचा नव्हे पण तो पोवाड्याच्या इतिहासात ऐतिहासिक ज्याला महत्व आहे अशा हा, असा पोवाडा. स्वरूपाचा दस्ताऐवज ज्याला म्हणता येईल असं दस्ताऐवज आणखी जो 100 वर्षानं जरी गायला गेला ना ऐकला तरी तो नवाच वाटावा हा. असा पोवाडा मी नेवपूरला तुमच्या मराठवाड्याच्या भूमीत लिहिलेला आहे वा. की ज्याचा अभिमान मला मरेपर्यंत राहील. नाही आम्हाला देखील त्याचा रास्त अभिमान आहे. अशा पोवाड्याची एक जर आम्हाला थोडीशी झलक आपण देऊ शकलात, काही जर आपल्याला स्मरत असेल तर एखादी ओळ जरी ऐकायला मिळेल तरी आमच्या श्रोत्यांना थोडं चांगलं नाही, वाटेल. पोवाड्याची झलक आता जनारूपी घे गणा प्रणामा तव सेवा आवडे पुण्य मज शतजन्मीचे घडे वा पारिजात जणू शब्द फुले ही जडण प्रयासे जडे प्रभो घे मानुन या भाबडे जगात जे नित घडे मज पुढे मोठे कोडे पडे सांगतो देवा आपल्या पुढे नित ऐकत आला शूरांचे पोवाडे नरवीर शिवाजी ताना बाजी खडे ऐकलेत पोवाडे शूरवीरांचे खडे भगतसिंग कोतवाल धिंगरा क्रांतीवीर चिमक खडे घेतले नवज्ञानाचे धडे वा शाहीर वा. पवाड्यात ऐकले कायदे मदिराबंदी घडे द्विभार्या कुळनीतीचे धडे हं. ऐकता विरश्री गान विरश्री चढे नतमस्तक होते विभूती गाना पुढे क्रांती कवनांनी रोमांचत हो मढे हं. चढे खडे आवाज क्रांतीचे वा. मंजिरी डफकडे घेतले नवज्ञानाचे धडे. वा वा शाहीर वा. आपण अतिशय मोकळ्या मनानं आपल्या मनातली बात या ठिकाणी केली याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.